लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावानं 1974मध्ये स्थापन झालेलं शाहू स्मारक भवन हे प्रत्येकाच्या अस्मितेचा प्रश्न आहे. कोल्हापूरच्या पुरोगामी आणि सामाजिक चळवळीचं केंद्र आहे. राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं याचं व्यवस्थापन पाहिलं जातं. सर्वसामान्यांना परवडेल अशा भाड्यात सभागृह उपलब्ध करून देण्यात येत आहे. मात्र सध्या या वास्तूला उतरती कळा लागली आहे. याच्या टेरेसच्या पॅराफिट भिंतीचा मोठा ढपला पडलाय. सुदैवानं त्यावेळी त्याखाली कुणी नसल्यानं जीवितहानी टळली. आता रोज याचं काही ना काही भाग पडतायत. याच्याच खाली कोल्हापूर थाळीच्या मोफत भोजनाचा लाभ घेणारे अनेक जण बसलेले असतात. याशिवाय गाळ्यात हॉटेल व्यवसाय देखील सुरू आहे. त्या ठिकाणी ग्राहकांची नेहमी वर्दळ असते. कधी कोणाच्या डोक्यात काय पडेल याचा नेम नाही, अशी परिस्थिती या ठिकाणची आहे. फक्त ढपले पडणं ही एकच समस्या नाही, तर या संपूर्ण भिंतीला अनेक ठिकाणी भेगा पडल्यात. अशा जीवघेण्या परिस्थितीत हे सर्वजण आहेत. या भवनमध्ये 3 सभागृह आहेत, तर 4 गाळे भाड्यानं दिलेले आहेत. केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागल्यानंतर या ठिकाणी कार्यक्रमांची संख्या वाढली आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणात उत्पन्न भाड्याच्या स्वरूपात मिळतंय. मात्र याची डागडुजी केली जात नाही. टेरेसचा ढपला पडला त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते निलेश बनसोडे हे घटनास्थळी होते. त्यांनी जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का असा सवाल करत याचं काम तात्काळ करण्यात यावं अशी मागणी केली आहे. ज्या दिवशी या ठिकाणी मोठी दुर्घटना घडली, ज्यावेळी तो वरचा स्लॅबचा भाग थोडा कोसळला, त्यावेळी आम्ही याच परिसरामध्ये होतो. त्यानंतरनं दुर्घटना घडल्यानंतरनंच तरच या प्रशासनाला आणि ट्रस्टवाल्यांना जाग येणार आहे का? यातून कोणती जर दुर्घटना घडली असती तर याला जबाबदार कोण आणि हे काम लवकरात लवकर करावं, यातून दुर्घटना होणार नाही याची काळजी त्यांनी घ्यावी. मुळातच ते घडल्यानंतर त्यांनी त्याला खाली जाळी मारण्याचं काम करायला पाहिजे होतं, जेणेकरून परत अशी दुर्घटना होऊ नये. पण तसंही त्यांच्याकडून कोणतंही काय करण्यात आलेलं नाही. याकडे ट्रस्टचं कुठंतरी दुर्लक्ष होतं आणि यात कोणत्या तरी गरिबाचा बळी जाऊ नये हीच एक आमची माफक अपेक्षा. शाहू स्मारक भवनचे व्यवस्थापक दत्तात्रय नांगरे यांना याबाबत विचारलं असता निधीच्या कमतरतेमुळं हे काम रखडल्याचं सांगितलं. नुकतीच याची 23 लाखांच्या कामाची वर्क ऑर्डर निघाली असून येत्या 2 दिवसात कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. हे काम तात्काळ होणं गरजेचं आहे, अन्यथा या ठिकाणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.